हाय, हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शाश्वती मम्मी लाईफस्टाईलमध्ये खूप खूप आपल्या सगळ्या ताईंचे स्वागत. तर आजचा व्हिडिओ हा दुपारचा असणार आहे, म्हणजे आफ्टरनून टू नाईट असा व्हिडिओ असणार आहे. तर तुमच्यासोबत मी आज म्हणजे जे आपलं वॉर्डरोब आहे ना, तर ते क्लिनिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे. खूप दिवस झाले मला वॉर्डरोब आवरून घ्यायचा होता, कारण खूप इकडं तिकडं साड्या कपडे वगैरे व्यस्त असे पडले होते. कसं आहे, मुलं घेतात आणि आपल्याला पण घाई असली ना, आपण पटकन घेतो आणि नंतर मग ते तसंच राहून जातं ठेवायचं, कारण घाईघाईत घेतलं की मग ते अस्तव्यस्तच होऊन जातं कपाटात जे काही आपले कपडे वगैरे असतील ते. तर वरची साईड बघू शकता तुम्ही, अगदी शॉर्टमध्ये दाखवणार आहे मी, कारण असा ऑर्गनाईजचा व्हिडिओ नाही दाखवणार. फक्त शॉर्टमध्ये माझी दुपारची जी कामं असताना मी कोणती कामं करते दुपारी, किंवा म्हणजे दुपारी मी काय करते त्यानुसार तुम्हाला थोडंसं दाखवणार आहे, डीपमध्ये नाही दाखवणार. तर इथं माझा वरचा कप्पा आवरून झाला आहे. तर जिथं आपण ज्या डेली यूजच्या साड्या असतात किंवा वॉशेबल साड्या असतात तर त्या ठेवलेल्या आहेत. आणि ही साडी ना माझी, आत्ता तुम्ही घडी घालताना बघितली ती साडी फळाची साडी आहे लग्नातली. तर थोडंसं कलर गेला आहे तिचा, पण तेव्हाच घातली होती, त्याच्यानंतर काय घालण्यात आली नाही. पण ती फळाची साडी असल्यामुळं कशी थोडीशी खराब झाली होती, मग धुवून ठेवली, त्याच्यामुळे थोडंसं त्याचा कलर गेला आहे. आणि ह्या जेवढ्या साड्या आहेत ना त्या सगळ्या लग्नाच्या वेळेच्याच आहेत. आणि ही साडी ना जी तुम्हाला दिसते समोर, तर ती साडी मी साखरपुड्याच्या वेळेस घेतली होती. ती साडी म्हणजे साखरपुड्याला मला ती साडी आली होती त्यावेळेस 2012 साली माझं लग्न झालं होतं. तर त्यावेळेस एवढे काय म्हणजे साड्यांचं वगैरे एवढं काही वेगवेगळी व्हरायटी वगैरे नव्हती त्यावेळेस. तर तशी पण आत्ता खूप छान वाटते ती साडी, मला तर खूप आवडती. आणि कलर पण तिचा असा युनिक कलर आहे, वेगळाच आहे. आणि जे नवीन कपडे आहे ना तर ते खाली सगळे व्यवस्थित घड्या घालून वगैरे ठेवून देते. तर ही जीन्स आणि तो ड्रेस शॉर्ट आहे, तुम्ही बघितला असेल. आणि हा ड्रेस आहे ना मी ट्रिपला घालून गेले होते, आपण देवदर्शनाला गेलो होतो त्यावेळेस, कारण शिवनेरी किल्ल्यावर वगैरे जायचं होतं, त्याच्यामुळं मी साडी नव्हती घातली. म्हटलं साडी जर घातली ना तर आपल्याला चालायला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटत, त्यामुळे म्हणजे चालताच आलं नसतं मला साडी घालून, त्याच्यामुळे मग मी ड्रेसेस वेअर केला होता. तर हे खालचं झालं सगळं आवरून आणि वरचं फक्त राहिलं होतं. तर तुम्हाला शॉर्टमध्ये मी असं दाखवलं आहे. तर सगळं आवरून झालं आहे माझा, इकडच्या साईडचा कप्पा फक्त पलीकडच्या साईडचा राहिला आहे. तर तो पण मी पटपट आवरून घेते आता, नंतर दाखवते मग तुम्हाला. तर हा इकडच्या साईडचा कप्पा आहे ना जो मुलांचा आहे, तर तो पण मी असा पटपट आवरून घेतला आणि थोडक्यात तुम्हाला दाखवते, कारण व्हिडिओ खूप मोठं झालं असतं, त्याच्यामुळे मी काय एवढं डीपमध्ये दाखवत नाही बसले, थोडंसं दाखवला. तर इथं पूर्ण जे नवे जुने वगैरे ड्रेस आहेत, जुने म्हणजे खूप जुने नाही, तर थोडेसे असे येत नाही वगैरे असे, तर ते पण मी एका साईडला ठेवून दिले. आणि हे साईडचे कप्पे येतात ते पण पुसून वगैरे घेतले, थोडीशी धूळ होती. आणि वरच्या साईडला तुम्ही बघू शकता तिथं पण भरपूर धूळ होती, तर ते पण पुसून घेतलं. आणि इथं मध्ये ना थोडंसं वरती जे औषध होतं तर ते ठेवलं होतं, तर ते थोडंसं असं धूळ त्याच्यावर साचली होती, तर ते थोडंसं असं काळं दिसतंय. पण मी ते घासलं पण निघलं नाही एवढं व्यवस्थित, थोडं दमाने निघन. आणि त्याच्यानंतर मग झाडून वगैरे घेतलं, पूर्ण कपाट वॉर्डरोब आपलं आवरून झालं आणि पूर्ण इथं झाडून म्हणजे सगळं राहिलं होतं थोडंसं, तर ते झाडून घेते.
आणि शिव पण आला होता शाळेतून, तर त्याला भूक लागली होती. तर डोश्याचं मी भिजू घातलं होतं आणि ते त्यांना बनवून द्यायचं होतं. तर म्हटलं आधी झाडून घ्यावं, कारण झाडून जर नाही घेतलं तर मुलं इकडं तिकडं सगळा कचरा करून देतील त्याच्यामुळे. तर इथं शिवने त्याच्या हाताने डोसा टाकला होता, त्याला भूक लागली होती. तर बघा असा झाला, पण बऱ्यापैकी छान झाला होता. थोडंसं मध्ये कटकट झाला होता आणि त्याला एवढा व्यवस्थित टाकता आला नाही. तर त्याला म्हटलं होतं मी थांब 5 मिनटं, झाडून घेतलं की लगेच देते बनवून. त्याच्यानंतर मग त्याने हातानेच बनवून घेतला आणि नंतर मग शाश्वतीला मी बनवून दिला आणि त्याचा त्याने पण खाल्ला. मग दोघांना पण बनवून दिले. आणि शाश्वतीला आहे ना थोडासा जाडसरच डोसा लागतो, जास्त पातळ तिला आवडत नाही आणि शिवला थोडासा पातळ लागतो. तर शाश्वतीसाठी मी असा थोडासा जाडसर बनवला होता. तिला पातळ बिलकुल आवडत नाही, कारण तो जास्त कडक होतो ना, मग हेड्यांना टोचतो तिच्या, त्याच्यामुळे तिच्यासाठी थोडासा जाड केला होता. तर बघा असा तिला केलेला डोसा असा झाला आहे आणि तिला देते आता मी. आधी शिवला दिला होता 2-3 बनवून. तर तिला म्हटलं थांब, दादाला भूक लागली, तर मग ती थांबली होती. मग म्हटली मला नंतर दे, तर मग आत्ता तिलाच दिला आहे. आणि तिला खूप आवडतो डोसा आणि त्याच्याबरोबर चटणी बटाट्याची. त्याच्यानंतर मुलांना जेवायला वगैरे दिलं आणि त्यांचं जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर मग कपडे वगैरे काढून आणले. कपडे काढायला थोडासा उशीरच झाला होता आज, कारण बेड आवरत बसले ना, तर मग पूर्णच आवरून घेतलं आणि मग कपडे काढून आणले, हातपाय वगैरे धुतले आणि फ्रेश वगैरे झाले मी. त्याच्यानंतर मग दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि हे देवाचे वस्त्र आहे ना, ते पण देवाऱ्याच्या तिकडं नेऊन जंगली दातांचं सुळे म्हणतात. हत्तीची लांब सोड म्हणजे त्याचे नाव. ओहो य सांडोचा सोंडेचा उपयोग अन्न तोंडात घालण्यासाठी, पाणी पिण्यासाठी व वस्तू उचलण्यासाठी. त्यामुळे हत्ती ही धरायला ना, हत्ती हा बलवान प्राणी आहे. हत्ती हा बलवान प्राणी. त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक वगैरे केला आणि स्वयंपाक पण थोडाच बनवायचा होता, कारण मुलांनी डोसे वगैरे खाल्ले होते दुपारी, तर त्यांना काही भूक नव्हती. त्याच्यामुळे मग स्वयंपाक काय एवढा बनवायचा नव्हता आणि फक्त एक भाकरी साहेबांसाठी बनवली आणि लगेच मग मी पण खाल्ला होता डोसा 5 वाजता. त्याच्यामुळे मला पण एवढीशी भूक नव्हती. तर मग त्यांच्यापुरती फक्त एक भाकरी बनवली आणि वांग्याचं भरीत वगैरे बनवून दिलं त्यांना. आणि आता इथं मी माझे जे भांडे होते दुपारचे डबे वगैरे, म्हणजे मुलांचे शाळेचे आणि भाकरी वगैरे केलेलं, तर ते भांडे घासून घेतले. आणि चहा काय शक्यतो आम्ही एवढ्यात पित नाही, त्याच्यामुळे चहाचे काही भांडे नसतात. आणि इथं जे डोश्याचं पीठ उरलं होतं ना थोडं, तर ते काढून ठेवलं. आणि चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि किचन बघा स्वच्छ आवरून घेतलं आहे मी आणि इथं भांडे पण खाली घासून ठेवले. तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.